तर मंडळी आता आपण गणपतीचं सजावट देखावा बघण्यासाठी आलोय वाडिया दिष्टीमध्ये आपल्या गावातील. इथे पाहता एकदम सुंदर बनवलं. आपला मित्र आहे म्हणजे आमचा भाऊच म्हणावं लागेल. आकाश वडे आणि सुंदर एकदम बघा. गणपतीची मूर्ती पाहू शकता एकदम जबरदस्त. केस आहेत ना एकदम ओरिजिनल आहे का, ओरिजिनल लावले. श्रीकृष्ण स्वरूपामधला बाप्पा आहे. मला सजावट दाखवतो एकदम जबरदस्त केलं. एकदम टेबलचा वापर केलाय पण त्याच्यामध्ये देखील कलाकुसर करून एकदम सुंदर बनवले बघा. इकडे पाहताय पाणी येते बघा. सुंदर असं झाडा वगैरे दाखवलंय. ओरिजिनल आवाज येतो बघा इकडे. सुंदर आकाश दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो. मूर्तीच्या इकडे पण मस्त त्यांनी सजावट केली बघा. इकडे बघा मोराचा त्याला खरोखरचा एकदम पिसारा दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा. सर्वही आहेत ना मोर पिसा ओरिजिनल लावलेले एकदम ओरिजिनल दिले. वरती पाहू शकतो आपण बघा ढगाचा इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय. कापसाचा वापर केलाय पूर्णपणे पण अतिशय सुंदर वाटतं. मागे पाहताय बॅनर लावला त्याने मागे आणि दोन्ही साईडला बॅनर. परंतु बॅनरची देखील रंगसंगती पाहू शकता तुम्ही. असं कुठे वाटत नाही की बॅनर आहे म्हणून बघा. अशा प्रकारचं एकदम मस्तपैकी टेक्स्चर घेतलंय. दोन्ही साईडला जे बॅनर देखील आहेत ते देखील कुठे असे आर्टिफिशियल असे जाणीव होत नाही बघा. अशा प्रकारचं सिलेक्शन केलंय. धबधबा दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे. आता खाली पूर्ण इकडे असे कमळ वगैरे ठेवले आहेत मस्तपैकी. पूर्ण एकदम खरोखर इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय. इकडे घरटी वगैरे दाखवलेत मस्तपैकी. सुंदर लावलेले आपण. हा तुम्ही मोड आलेले पाहता आणि ओरिजिनल आहे ना. भात वगैरे ना भात उडीद हे सर्व ओरिजिनल आहेत. काही जे झाड दिसत आहेत प्लांट दिसत आहेत ओरिजिनल आहेत. बाकी आहेत ते सर्व आर्टिफिशियल आहेत. पण तो कुठेही वाटत नाही त्याचे आर्टिफिशियल आहे. त्याचे सुंदर असा लुक केलाय. बॅक लांबून दाखवतो. स्टार्ट एकदम हुबेहूब आपण असं जंगलामध्ये आल्याचा
फील होतो आपल्याला. असा अप्रतिम असा देखावा सादर केला आपला आकाश वडी आणि तर मंडळी हा देखावा ज्याने बनवलाय तो आपला भाऊ आकाश वडी आहे. हा आत्ताच आम्हाला भेटला इकडे साखरपेला केलाय. तर त्याचा भाऊ आहे आकाशचा भाऊ प्रकाश. तर प्रकाशला आपण विचारूया की या देखाव्याबाबत त्याचं काय म्हणणं आहे ते. देखावा 10 दिवस लागले. हे सर्व आर्टिफिशियल आणि दोन्ही पण कॉम्बिनेशन आहे, जे म्हणजे नॅचरल आणि आर्टिफिशियल दोन्हीचा मिलाप करून हे देखावा केलाय. त्याच्यामुळे 10 दिवस लागले. कारण आकाश इकडे गावीच राहतो. हो, तो गावी राहतो. मुंबईवरून आलाय. मी मुंबईवरून आलोय. त्याच्यामुळे आपण सर्व पूर्ण असं वाटतं की देखावाच तयार केल्याचा. लाईट गेले पण कुठे असं वाटत नाही. खरोखर असं जंगलचा पूर्णपणे इफेक्ट आकाशचा गणपती मूर्तीला साजेसं एकदम त्याने हे केलं आपलं. हा, तयार देखावा केलेला आहे. गेल्या वर्षी पण गेला होता ना. हो, गेल्या वर्षी दरवर्षी काय ना काय करता असंच होता. हाच होता. थोडासा फरक होता, थोडा बदल होता. ह्या वर्षी थोडं जरा गेल्या वर्षी मूर्ती नाही, मूर्ती अलग होती, दुसरी होती. जशी मूर्ती असेल तसं ते थोडंफार आकाश करत असतो. थोडं आर्टिफिशियल थोडं नॅचरल दोन्ही मिलाप करून ते कॉम्बिनेशन केलंय. 100% आर्टिफिशियल, परंतु बघताना असं वाटत नाही की कुठे हे आर्टिफिशियल असेल. बघा म्हणजे वेळ देखील आहे. आपण ओरिजिनल लावू शकतो पण तेवढे दिवस राहणार नाही. त्यासाठी मग एक प्लस आहे. त्यामुळे फक्त पारंब्या ओरिजिनल आहेत. बाकी सर्व थोडंसं आर्टिफिशियल वेळी आणि फुलांचा वापर केलेला आहे. आज आता भारी वाटतं बघा. लाईट जरी कमी असेल तरी असं इकडे वाटतं चिमण्या प्रॉपर तिथे लावले. ते पुढे काय त्या कोपऱ्यावरती ते काय बरोबर लावलेलं बाकी खिडकीचा ना इफेक्ट येतो याच्यावरती. बाकी खिडकी आहे ना, त्याचा इफेक्ट याच्यावरती येतो बॅनरवर. त्यामुळे आपल्याला तो धबधबा दिसतोय. जसं प्रकाशने सांगितलं मागे खिडकीचा पूर्ण प्रकाश येतोय.